नमस्कार सगळ्यांना. तर मला बसल्या बसल्याच कॉमेडी सुचत असत्या, तर त्याच वेळेला मी एक व्हिडिओ बनवते. त्याच वेळेला मी हे सगळं मला सुचतं ते मी करत असते. तर आमच्या माहेरी म्हणजे माझ्या माहेरी शिगाव चांदोली वसात ते माळवाडी म्हणजे मराठी शाळा इथूनपर्यंतचा ह्याचा ॲक्सिडेंटचा माहोल पहिल्याचा आणि आत्ताचा फरक काय मी सांगतो तुम्हाला. तर पहिला छोटा रोड होता आणि रस्त्याकडेला खड्डे होते मोठे मोठे. तर आणि आमचं रोडचं घर म्हटल्यानंतर ना माणसं येतात जातात, खूप गर्दी असायची आमच्या घरी. तर ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा माहोल सांगतो तुम्हाला. आला एखादा धडकला, गेला 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 की खड्ड्यात ब्रेक कर 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 आवाज आला की समजून जायचं की तो पडलाय. चला सगळ्यांना आवाज आला, कोण झोपतनं सुटून आलाय, कोण टॉवेलच लावून आलाय, कोण त्याला ताटाने सुटून आलाय. पडला 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 झाला. पहिला काय असायचं, आणा ना पाण्यात तांब्याना कशी आणा. तर आमच्या इथं बाहेर भरून ठेवलेलंच असायचं. ते घेऊन कोण पळतंय काय होते काय 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 तुम्ही तो क्रिएट करायचे, तुम्हाला कळत त्याला उचलायचं, दवाखान्यात न्यायचं, काय काय करायचं हे होतं आहे. आणि आत्ताचा माहोल आणा पाण्याचा तांब्यात ते संपलं सगळं. आता काय हायवे झाला आहे खूप मोठा. आता खड्डे जरा कमी झालेत, खड्डे बाजूला जे होते ते भरून काढल्यात, तिथे दुकानं वगैरे झाले, चांगलं झाले. आणि आता जर तो रोडच्या मध्ये किंवा रोडला जर पडला, आता आपल्याकडं फ्रीज आल्यात, बिस्लरी आल्यात, पाण्याच्या बाटल्या. अरे आणा पाण्याची बाटल्या. अरे गार आण की फ्रीजमधलं आण तेवढं. म्हणजे तो पडलाय, त्याला लागलंय, त्याला काय नाही. म्हणजे ते गार पाणी आणल्यावर तो माणूस जर बेशुद्ध जरी असला, कोमात जरी गेला, तरी त्याला पाणी गार ओतल्यावर तो कोमात गेल्याला सुद्धा जागा होईल. म्हणजे माणसाच्या ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा क्रिया तांब्यावरून ती बिस्लरीवरून ती थंड पाण्यावरती येऊन ठेपलेली आहे. म्हणजे कुठनं काय बदल झाला आहे बघा. तुम्हीच बघा की आपण किती पुढं गेलो आहे.